इथे बघू शकता, तरीही अगदी छान आलेली आहे आणि भाजीची कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी सावजी मसाला वापरून अंडा करी बनवणार आहे। इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये बरोबर 1 तांब्या पाणी ओतत आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकत आहे। ते मी अंडी उकडण्यासाठी ठेवत आहे। तर इथे मी 6 अंडी उकडण्यासाठी ठेवत आहे। इथे आता अंडी उकडण्यासाठी ठेवलेली आहेत। 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि इथे अंडी ही चांगली उकडलेली आहेत। आता गॅस बंद करायचा आहे। आता ही उकडलेली अंडी आहेत ती आपण सोलून घेऊया। इथे आता उकडलेली अंडी आहेत ती सोलून घेतलेली आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने कट मारून घेतले की अंडा करी मधली करी आहे ती आतपर्यंत जाते आणि अंडे आहेत ती चविष्ट लागतात। सर्व अंड्यांना अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत। बनवण्यासाठी आपल्याला एक कांद्याची पेस्ट बनवणार आहे। त्यासाठी इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। याच्यामध्ये आता 1 छोटा चमचा तेल ओतत आहे। तेल थोडंसं गरम झालेलं आहे। इथे मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं असं कट करून घेतलेलं आहे। आता हे सर्व आपण मीडियम गॅसवरती चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता कांदा आणि लसूण गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवूया। 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे, तेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे बेसन पीठ आहे ते आपण अंडा करीमध्ये वापरणार आहे। याने काय होतं, अंडा करी आहे ती थोडीशी अशी दाटसर होते। इथे बघू शकता बेसन पीठ थोडंसं लाल झालेलं आहे। आता हेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। ते आता कांदा आलं लसूण थंड झालेलं आहे। आता हे आपल्याला बारीकेची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढत आहे। याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि याची चांगली पेस्ट बनवून घेऊया। इथे आता कांदा लसूण आलं याची चांगली पेस्ट बनवून घेतली। सावजी अंडा करी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये बरोबर 2 चमचे तेल ओतत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता। तेल थोडंसं गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये पाव चमचे जिरे टाकत आहे। जिरे चांगले फुललेले आहे। आता इथे आपण कांदा आलं लसूण पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती टाकायची आहे। ही पेस्ट 1 ते 2 मिनिट चांगली परतून घेऊया। कांदा आलं लसूण पेस्ट चांगली परतलेली आहे। इथे अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे। 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। इथे 1 चमचा सावजी मसाला घेतलेला आहे। हा सावजी मसाला आहे तो अगदी चविष्ट लागतो, भाजीला खूप छान टेस्ट येते। भाजून घेतलेलं बेसन पीठ टाकायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य आहे ते
3 ते 4 मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत. 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. सर्व मसाले व्यवस्थित परतलेले आहेत. मसाल्यांचा अगदी छान वास येत आहे. इथे बघू शकता मसाल्याला छान तेलही सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी ओतायचं आहे. तुम्हाला जेवढी रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी ओतायचं आहे. आता हे मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम आहे ती हाय करायची आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे. इथे बघू शकता रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची आहे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे बघू शकता रस्स्याची कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे रस्स्याची कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये उकडून घेतलेले अंडे आहेत ते टाकायचे आहेत. आता हे 5 मिनिट आपण लो टू मिडियम गॅसवरती उकळून घ्यायचं आहे. 5 मिनिट झालेले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे. इथे बघू शकता तरीही अगदी छान आलेली आहे. आणि भाजीची कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही आहे. इथे मी आता अंडा करी सर्व करत आहे. इथे बघू शकता मस्त अशी सावजी अंडा करी तयार झालेली आहे. ही अंडा करी आहे ती आपण चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकतो, तसेच भाताबरोबरही खाऊ शकतो. खूप टेस्टी लागते. इथे आता टेस्टी सावजी मसाला अंडा करी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.